श्री स्वामी समर्थ. आपण गणपतीच्या आगमनाची सगळे वाट बघत आहोत. अशा वेळेस आपण गणपतीची मूर्ती कशी असावी ते बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघावा. गणपती 1 फुटापेक्षा जास्त मूर्ती आपण आणू नये. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सगळ्यात सर्वोत्तम असते. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. त्याऐवजी डोळ्यावर फक्त कापड आपण टाकून आणावे. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. तोवर ती केवळ माती समजावी. विधिवत आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी. मनात कोणतेही भय किंवा शंका आणू नये. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू आल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्या करवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. ही अत्यंत विकृत प्रथा आहे. गौरी साक्षात आदिशक्ती पार्वती आहे. पार्वतीला निषिद्ध पदार्थाचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका. मूर्ख प्रथा बंद कराव्यात. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या. अश्लील नृत्य व गाणी वाजून विकृत चाळे करू नका. आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर आपण गणपती बसून त्याची विटंबना नक्कीच करू नये. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.